काही दिवसांपासून संततधार पावसामुळे वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद होत्या, परंतु शुक्रवारी सकाळपासून मुदखेड बायपास रस्त्यामार्गे शहरामध्ये व तालुक्यात दिवसाढवळ्या हायवा व टिप्परने वाळू वाहतूक सुरू असून मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू उपशाला बंदी आहे। तालुक्यात तरी पण गोदावरी नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जातो। अनेक वेळा महसूल प्रशासनाच्या वतीनं गोदावरी नदीपात्रात जाऊन बोटिंगच्या सहाय्यानं वाळू उपसा करणारे यंत्र उद्ध्वस्त केले, तरी पण या प्रकरणी ठोस कारवाई केली जात नाहीये। वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांवर पुन्हा गोरखधंदा तेजीत सुरू झालाय। या दिवसाढवळ्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल का, अशी मागणी पुढे येते। न्यूज रिपोर्टर जब्बार शेख, आज 24 तास, मुदखेड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।